की हे आम्ही आणलं यांचं दोघांचं श्रेय आहे? मला माहिती आहे की त्याला लोकांच्या लग्नात बुंदी व्हाडायची सवय आहे, पण ज्याच्या लग्नात आहे तो इतका कठोर आहे की तुला बुंदीचा दाणा बी वाढू देणार नाही, कारण आमच्याकडे भरपूर झाले. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी ती सवय मोडून टाकावी, ज्याचा काहीच ठिकाणा नाही, काहीच संबंध नाही आणि या मतदारसंघामध्ये येत नाही. कितीही कामं आली तर ते आमदार म्हणून आणि सत्ताधारी माननीय मुख्यमंत्री म्हणून या राज्याचे पर्यटन मंत्री, भारतीय जनता पक्षाचे आणि आपल्या या युतीचे मंत्री म्हणून नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून आपण या तीर्थक्षेत्राला एक अतिशय सुंदर असं रूप देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये या कनाशीला आपण करतोय. म्हणजे आज तो तिकडचं जे आपलं या आहे भक्त निवास, त्या भक्त निवासाकरता आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही. जो आपला दरवाजा पाडायचा आहे तो दरवाजा तुम्ही सांगा. ज्या दिवशी पाडायचा असेल त्या दिवशी किशोरप्पा स्वतः उभा राहून सरपंचांना सोबत घेऊन, गवंडी मिस्त्री जो काय असेल त्याला सोबत घेऊन चौकट पूर्ण तयार केल्याशिवाय तिथून हलणार नाही अशी ग्वाही देतो. कोणाला घाबरण्याची आवश्यकता नाही. या असे अनेक बांडे कुत्रे मी माझ्या जीवनामध्ये पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही. ते भक्त निवास तुमच्यासाठी आहे, तुमच्या साधू संतांसाठी आहे, येणाऱ्या भक्तांसाठी आहे. त्याच्यामुळे कोण काय करेल याचा विचार तुम्ही डोक्यातून काढून टाका. किशोरप्पा आमदार म्हणून नाही, ते एक सेवक म्हणून कायम स्वरूपी तुमच्या चरणात आहे. एवढीच ग्वाही या निमित्तानं मी देतो.